पाहुण्यांना करूया वंदन, स्वागत 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 करूया स्वागतम. मंगलदिनी पाहुण्यांना करूया वंदन, पाहुण्यांच्या आगमनाने पावन झाली धरती, अशी कृपेची छाया असू दे आम्हा सगळ्यांवरती. पाहुण्यांच्या आगमनाने पावन झाली धरती, अशी कृपेची छाया असू दे आम्हा सगळ्यांवरती. गीताचे शब्द ऐकणे गीताचे शब्द ऐकणे आतुर झाले मन. मंगलदिनी पाहुण्यांना करूया वंदन, स्वागत 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 करूया स्वागतम. मंगलदिनी पाहुण्यांना करूया वंदन, सरस्वतीच्या पूजनाला मान्यवर हे आले, विनंतीला मान ठेवून स्थान खुले झाले. सरस्वतीच्या पूजनाला मान्यवर हे आले, विनंतीला मान ठेवून स्थान खुले झाले. गीताचे हे शब्द ऐकणे गीताचे हे शब्द ऐकणे आतुर झाले मन. मंगलदिनी पाहुण्यांना करूया वंदन, स्वागत 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 करूया स्वागतम. मंगलदिनी पाहुण्यांना करूया वंदन, मंगलदिनी पाहुण्यांना करूया वंदन, मंगलदिनी पाहुण्यांना करूया वंदन. अच्छा, 19/2023 दिवसाचा गुरुवार हा आपल्या सर्वांसाठी शुभ दिवस आहे. या शुभ दिवशी आपल्याला प्रेरणा देणारे गुरुजन प्रत्यक्ष या शाळेची देवता जी असते सरस्वती या ठिकाणी अंशरूपाने घडत होते आणि आपल्या जीवनात एक विशिष्ट अशी कलाटणी निर्माण होते. तर आजचा हा स्नेहसंमेलनाचा दिवस, या स्नेहसंमेलनानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेले या संस्थेचे अध्यक्ष महोदय माननीय सौ शारदाबाई शांडिल्य, तसेच या संस्थेचे सदस्य आपला सचिव माननीय अजय भाऊ शांडिल्य या ठिकाणी त्यांच्या सूचनेप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला हजर असलेले माननीय श्री बंडूभाऊ खोबरागडे केंद्रप्रमुख निभावदेवी, तसेच आपल्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील शिक्षक श्री शैलेशजी शाहू, मान्यवर मंडळी, माझे जुने या ठिकाणचे सहाय्यक शिक्षक मित्रगण आणि सर्वातही ज्यांना मी नमस्कार करू इच्छितो तो म्हणजे या शाळेचे दैवत देवता म्हणजे शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आपण या ठिकाणी स्नेहसंमेलन हा एक विषय ठेवून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता स्नेहसंमेलन म्हणल्याबरोबर आपल्याला बोध होतो की हा स्नेहसंमेलन आहे म्हणजे काय आहे. वर्षातून एकदा विद्यार्थी स्नेहसंमेलन घडवून आणतात. स्नेहसंमेलन म्हणजे त्या शाळेची प्रगती, त्या शाळेचा गुणांक ठरवण्याचा दिवस. आताच आमच्या मुख्याध्यापक साहेबांनी म्हणजे माननीय श्री बांतेजींनी आपल्याला कल्पना दिली आहे की ही शाळा उसळत्या सागरावर असलेली एक नाव होती आणि त्या नावेवर बसलेले जे यातले शिक्षक होते 7 जण, एकंदर 8 जणांचा जो एक गट होता, त्या गटांनी त्या उसळलेल्या सागरावरील नाव तारून पैल तीरावर आणली आणि आज हा सोनियाचा दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. ज्यावेळेस 1984ला ही शाळा ओपन झाली त्यावेळेस या संस्थेचे जे प्रेरणास्थानक मूलाधार जे स्तंभ होते, जे महादेव प्रसाद शांडिल्य असं त्यांचं नाव आहे, आजही ते जिवंतच आहेत.
पण वयोवृद्ध असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकले नाही. त्यांनी आम्हाला 2 पानाचं, फक्त ज्या वृक्षाला 2 पानं आहेत असं वटवृक्ष म्हणजे वडाचे झाड आणून ते माझ्या हाती त्यांनी दिलं आणि नागपुरे या झाडाचं संगोपन करण्याची जिम्मेदारी तुझ्यावर आहे. मी हा महापुरुष आला आणि त्यांनी हे वडाचं झाड माझ्या हातावर दिलं. मी याचं सांभाळ करणार कसं म्हणून मी माझी कुंडली जागृत केली आणि जननी जन्मभूमी स्वर्गात अप्रिय गर्यशी, हे नागपुरे तुझा जन्म कोणत्या तरी विशिष्ट कारणास्तव या मोंगावच्या भूमीवर झालेला आहे. तू हा रण सोडून कोणत्याही गावी कोणत्याही दिशेने पडू नको. आणि या 2 कथा होत्या त्या कथा सांगून त्यांचं मन दिवसभर मी बवलंच होतो. त्यातरी मुद्द्यातून मला एका विद्यार्थ्यापासून त्या प्रथम वर्षी मला 18 विद्यार्थी घडवता आला. आणि असं करता करता आज या ठिकाणी आपण 200च्या वरून या ठिकाणी बसलेले आहात. तर हा पुण्यप्रताप त्यावेळेस जो मी निश्चय केला की आपला जन्म मोहगावातच झाला आहे, याचं कारण म्हणजे आपण मोहगावच्या भूमीवर काहीतरी विद्यामंदिर, देवळं, लोकांचे संगोपन, देवदेवता यांचं वैशिष्ट्य आपण लोकांना जागृतीच्या रूपाने आपण देऊ शकतो. आपल्याला कुठेही दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. भले मी पैसा कमावला असता पण ही वास्तू या ठिकाणी नसते. मला अभिमान नाही आहे, स्वाभिमान आहे की मी असल्यामुळं ही वास्तू या ठिकाणी हजर आहे. आणि तुम्ही विद्यार्थी आणि मी तुमचा पूजक म्हणजे पुजारी, या ठिकाणी मी तुम्हाला 2 गोष्टी संबोधत आहे. तर ही वास्तू ज्याप्रमाणे जिल्ह्यात हिने नाव पटकावला तसं महाराष्ट्रातही पटकायला पाहिजे. यातला प्रत्येक विद्यार्थी यावे शिक्षणासाठी आणि जावे देशाच्या देशकार्यासाठी असं व्हायला पाहिजे. मी जेव्हा 1984ला माझ्या कुंडलीचा अभ्यास केला तेव्हा मला असं आढळलं की जे पूर्वेकाळी महात्मा गांधी होऊन गेले, सुभाषचंद्र बोस होऊन गेले, जे काही नेते होऊन गेले, संत महंत होऊन गेले, त्या संत महंताच्या रूपाने माझ्या या मोहगावच्या शाळेत मुलं शिक्षणासाठी येतील आणि ते आपल्या आईवडिलाचं, आपल्या या गुरुजनांचं नाव उज्ज्वल करतील अशी मला आशा होती. आणि आशा आहे कारण एकदा कुणालाही चांगला मार्ग मिळतो तो सदासाठी सुखरूप असतो. तर आजचा हा दिवस स्नेहसंमेलन प्रेरणा देणारा दिवस आहे. आपण आपल्या मनावर असा दृढ विश्वास निर्माण करा की मी जे काही सांगतो यावे शिक्षणासाठी, जावे देशकार्यासाठी. देशकार्यासाठी केव्हा जावं लागते? जेव्हा आपली प्रतिमा देशसेवेसाठी म्हणजे उज्ज्वल असं ज्ञान प्राप्त करावं लागते. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही जर विघ्न आला तर त्याला सांभाळण्याची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे. पांते सरांनी, मी काही त्यांना सांगितलं नाही, पण त्यांनी सांगितलं 2012पर्यंत नागपुरे गुरुजी जेव्हापर्यंत होते तोपर्यंत आम्हाला कोणत्याही बाह्य शक्तीचा कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. गुरुजी सामोर यायचे आणि ते निपटवून टाकायचे. काय बोलायचे त्यांच्या परीने ते समजून द्यायचं. पण शाळेवर आलेला झुंजरा तो कधीच टिकला नाही, तो गेला, आला तसा गेला. तर माझ्या मित्रांनो, आपण या पावनभूमीवर या ठिकाणी बसलेले आहात. मी सांगितलेला मार्ग तुम्ही स्वीकारा. चांगला अभ्यास करायचा, आईवडिलांच्या पैशाचा मान ठेवायचा, त्यांच्या कमाईचा हिस्सा बेकार वाया जाणार नाही याची नोंद घ्यायची. वेळेवर अभ्यास करायचा, वेळेवर टिप्पणी काढायचं, वेळेवर अभ्यास पाठांतर करायचं. आणि मी परीक्षेमध्ये उज्ज्वल होणार, सगळ्यांमध्ये मला सगळ्या शाळांमधील माझं नाव यायला पाहिजे असं प्रेरणा निर्माण करून तुम्ही अभ्यासाला लागलं तर मला आनंद होईल. तर खरोखरच मी त्यावेळेस जो त्याग केला त्या त्यागाचं मला फळ मिळायला पाहिजे. तुम्ही अनेक हनुमंत पाहिले असा. कोणी एक हनुमंताची प्रतिमा हातावर पहाड घेऊन आहे, एक हनुमंत एक फळ घेऊन सगळं उडत आहे, दुसरा हनुमंत आपल्या खांद्यावर राम लक्ष्मणाला उडून आहे.
पण मी कोणत्या हनुमानांची पूजा केली? जो हनुमंत लहान मोठ्यांना फक्त नमस्कार करतो, ज्याचे 2 हात फक्त एकत्र जोडलेले आहेत, त्याची मुंडकी झुकलेली आहे, त्याचे डोळे तुमच्याकडे झुकलेले आहेत, म्हणजे त्याला म्हणतात दास हनुमान, त्याला म्हणतात दास सेवा. मी कोण आहे? जन्माला आलो, मी दास आहे, या सगळ्यांचा दास आहे. मी कोण आहे? या सगळ्यांना पाणी पाजणार आहे. मी कोण आहे? मी या सगळ्यांना खाऊ घालणार आहे. मी यांच्यापेक्षा मोठा नाही आहे. माझा जन्म हा सेवा करण्यासाठी आला आहे. आणि हा सेवा करण्याचा गुण जर तुमच्यामध्ये असेल तर ज्याप्रमाणे हनुमंताची मंदिरं देशभर आहेत, त्यांचं गुणगान गात तसंच तुम्ही विद्यार्थी याच्यामधून चांगलं विकसित व्हाल, नावारूपाला याल, तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी लागेल, तुमचं जीवन उज्ज्वल होईल, चांगल्या घरी मुलींचं लग्न लागेल, सगळ्या हे चांगल्या ठिकाणी चांगल्या खात्यावर नोकरीला लागतील. तेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये जर विद्येची धारणा असेल तेव्हा. तर वेळ सांगण्याचं पुष्कळ आहे, कारण माझं पिंड शिक्षकही होता, मी दिवसभर भाषण दिलं तरी काही संपत नाही, परंतु प्रत्येकाला बोलायचं आहे म्हणून मी शेवटी या शाळेची माताशा सरस्वती येथे आमच्या शांडिल्य सरांनी एक देवता रूपाने मांडलेलं आपलं साईबाबा, सगळं पंचकावर बसलेले हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि ज्ञानी असलेले गुरुजन, आपण देवता रूपाने बसलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांना माझा नमस्कार स्वीकारावा. आणि मला या 2 शब्द माझे तुम्ही शांतपूर्वक ऐकलं याच्या मनोगत व्यक्त करून मी माझे 2 शब्द मागे घेत आहे. वंदे मातरम, वंदे मातरम. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. महात्मा ज्योतिबा फुले हाईस्कूल महोबा देवी के वार्षिक स्नेह सम्मेलन एवं माता बालक मेड़ावा के संदर्भ में आज के कार्यक्रम के अध्यक्ष उद्घाटक माननीय अजय जी शांडिल्य, सचिव रामकुमार शिक्षण संस्था भंडारा, उसी प्रकार माननीय श्री सुरेश जी शांडिल्य, रामकुमार शिक्षण संस्था भंडारा, तथा माननीय शारदाताई शांडिल्य, अध्यक्ष रामकुमार शिक्षण संस्था भंडारा, उसी प्रकार प्रमुख उपस्थिति माननीय वसंता जी चोपकर सर महोबा देवी, श्री बंडू जी खोबरागड़े सर केंद्र प्रमुख महोबा देवी, हरिकिशन जी नागपुरे सर जी पूर्व मुख्याध्यापक शिक्षक महोबा देवी, माननीय राउत सर सहायक अध्यापक सहायक अध्यापक महोबा देवी, इस स्कूल के आधार स्तंभ माननीय बांते सर जी, तथा शाला के समस्त शिक्षक और विद्यार्थी मित्रों, आज यह कार्यक्रम में मुझे बुलाकर एक गौरवान्वित किया गया, इसलिए सबसे प्रथम आपको धन्यवाद. हम सर ने, माननीय बांते सर ने, जो कि एक उपक्रमशील मुख्याध्यापक हैं, उसी प्रकार माननीय नागपुरे सर ने इन्हीं पूरे महात्मा फुले हाई स्कूल की वटवृक्ष की कहानी आपके सामने बयान की. उस पर से हम कह सकते हैं कि किसी भी प्रकार से कोई भी यदि वटवृक्ष अभी बड़ा करना है तो उसकी सुरक्षा की जिम्मेदारी हम सभी पे हैं और वे हमें करना भी चाहिए. एक अच्छा मौका है कि हम लोगों को एक अच्छी बुनियाद बच्चों को मिली हुई है जो माननीय बांते सर प्रदान कर रहे हैं, और उस बुनियाद पर हम यदि हम खड़े रहें तो निश्चित तौर पे हमारा जो बुनियाद है मजबूत होगी और अच्छा भवन निर्माण कर सकते हैं. कहते भी है करत करत अभ्यास के जरमटी हो सुजान, रसरी आवत जात से सील पर पड़त निशान. कुछ बच्चे ऐसे भी होते हैं कि जिन्हें कुछ नहीं आता, वे कहते हैं हमें कुछ आता ही नहीं है तो हम क्या करें. कुछ विद्वान होते हैं, वे हर तरह से पढ़ लिख कर बड़े हो जाते हैं, आगे बढ़ जाते हैं. लेकिन हमें यहाँ पर एक कबीर जी का जो ये दोहा है उस पर गौर करना बहुत ही ज़रूरी है कि वे कहते हैं कि करत करत अभ्यास के जड़मती हो सुबह सुजान, रसरी आवत जा से सील पर पड़त निशान. यदि हम कुएं से पानी भरते हैं, पानी भरते समय एक धागे की रस्सी या कोई भी रस्सी यदि बार बार उस सील से पत्थर से घिस घिस के यदि वो पत्थर पे निशान पड़ सकते हैं, तो हम लोग क्या इतने निर्बुद्ध हैं, हम बच्चे इतने निर्बुद्ध हैं, इतने बेवकूफ़ हैं, मूर्ख हैं, कहने में हरकत नहीं कि हम लोग कुछ कर ही नहीं सकते. ये हम लोगों की कमजोरी की हम समझ नहीं पाते. हमें खुद को समझना है. यदि हम लोग समझ पाएंगे, बच्चे लोग अपनी शक्ति को समझेंगे, निश्चित तौर पर भी विकास कर पाएंगे.
एक बार स्वामी विवेकानंद जी बाहर जा रहे थे, तो जंगल से जाते समय उन्होंने देखा कि कुछ बंदर लोग उनके पीछे पड़े हुए हैं। बंदर को देख के स्वामी विवेकानंद जी कुछ डरे और वे दौड़ने लगे। जैसे जैसे विवेकानंद जी दौड़ते थे उस प्रकार जो बंदर है उनके पीछे पीछे दौड़ते थे। विवेकानंद जी रुक जाते थे, बंदर भी रुक जाते थे, और कुछ देर हुआ और वे भी दौड़ने लगे, बंदर भी उनके पीछे दौड़ने लगे। स्वामी जी फिर रुक गए, लेकिन तीसरी बार जब वे दौड़ने लगे तो रास्ते में एक राहगीर था, उसने कहा, स्वामी जी आप थोड़ा रुकिए। जैसे उन्हें कहा गया रुकिए, वे रुक गए, बंदर भी रुक गए। स्वामी जी वहीं रुके रहे और बंदर कुछ देर बाद चल बैठे। लौटने के बाद स्वामी जी ने अनुभव किया कि हम जो एक समस्या हमारे सामने निर्माण हुई थी, हमने उसका सामना किया। यदि हम जो भी संकट आते हैं, बाधाएं आती है, यदि उनका सामना करते हैं तो निश्चित तौर पे हम सफल होते हैं। ये संदेश स्वामी जी ने हमें इस माध्यम से दिया हुआ है। हमें अपना इतिहास याद रखना बहुत ही ज़रूरी है। अपने स्कूल में एक सुंदर प्रदर्शनी लगाएगी, जो उसका मैं तो मतलब जब पिछली बार अगस्त में देखा था तब भी उसका दीवाना हो चुका था, और भी इसलिए कहूँगा क्योंकि हमें अपना इतिहास मालूम होना बहुत ज़रूरी है। जब तक हम अपना इतिहास नहीं जानेंगे और तो हम अपनी प्रगति नहीं कर पाएंगे। भारत को इतिहास की ज़रूरत क्या है, ये सबसे बड़ी बात है, क्योंकि जो व्यक्ति इतिहास मिटाना चाहता खुद मिट जाता है। जो इतिहास में जिसे जिंदा रहना है, जिसने अपनी जो सहकार्य जो भी कोशिश होगी वो करेगा, तो निश्चित तौर पे उसका विकास होगा। उसे लोग पीढ़ियाँ याद करेंगी। हम में से कुछ लोग कलेक्टर बनेंगे, कुछ अधिकारी बनेंगे, और कोई एक आधा ऑफिस का छोटा सा कर्मचारी बनेगा। जो भी बने, हमें जो भी ड्यूटी या जो भी हमारे काम, जो भी हमारे लिए काम आएगा, उसे हम यदि मन से करें तो निश्चित तौर पे हम लोग उस शाबाशी के काबिल हैं जो हमें मिलने वाली है। और इसलिए हमें हर व्यक्ति के छोटे बड़े का सम्मान करना चाहिए। और पर फिर से मैं कहना चाहूँगा कि स्कूल में भली छोटी है, बच्चे कम हैं, लेकिन यहाँ पे अनेक उपक्रम होते हैं। लेकिन सवाल ये है कि आप लोगों को उसमें फ़ायदा कितना होता है। मान लो कि हमारे पास एक दान पेटी है, आप लोगों के पास 1 रुपया है और यहाँ के अध्यापकों के पास 1 रुपया है। और वो दान पेटी में हमें पैसे बढ़ाने हैं, इसलिए शिक्षक लोगों ने 1 रुपया तो डाला, लेकिन आप लोग ये सोच रहे मैं 1 रुपया डालूं या ना डालूं, मैं खर्चा कर लेता हूँ। एक सर तो डाल ही रहे हैं, लेकिन आप जब 1 रुपया डालोगे तो 1 और 1 2 होंगे। मतलब कि यह कि आप लोग यदि अभ्यास करने का अभिवचन देते हो, पढ़ाई करने का अभिवचन देते हो, तो यही जो मुख्याध्यापक सर हैं और जो भी उनके सहायक अध्यापक हैं, वे लोग कोशिश करेंगे आपको उन ऊंचाइयों तक पहुँचाने की। लेकिन ऊंचाइयों पहुँचने के लिए आपको खुद ही चढ़ने का है। वे सिर्फ आपको मंजिल दिखाएंगे, आप उस मंजिल को चलने के लिए आपको खुद ही उन पायरियों पे चढ़ना होगा। हिम्मत करनी होगी, हिम्मत बढ़ानी होगी। यदि आप कोशिश करोगे तो निश्चित तौर पे आप सफल होंगे। और जिस व्यक्ति ने सोचा कि मैं तो इतना ऊंचा पहाड़ में चढ़ ही नहीं पाऊंगा, और जिसने ऐसा सोच लिया वो चढ़ ही नहीं पाएगा। उसको कितने भी पीछे से पुश करने वाले रहे, ढकेलने रहे, तो आधे तक जाएगा, लौट के आ जाएगा। उसी प्रकार ये दुनिया का एक वसूल है कि हम लोग कोशिश करें, और जो कोशिश करते हैं वे सफल होते हैं। जो कोशिश करते हैं अपने आरोग्य संपदा बढ़ाने की, वे सफल होते हैं। पिछले साल हम बचे हुए, हम लोग भाग्यवान हैं। क्यों भाग्यवान है? क्योंकि हमारी जो आरोग्य शक्ति है, आरोग्य संपदा, वो हमारी प्रबल है, और इसलिए हम बचे हुए हैं। और जो इसमें टिक नहीं पाए, वे लोग अलविदा कह दिया, वे लोग उन्हें मुक्ति मिल गई, ऐसा हम कह सकते हैं। लेकिन हमें सबसे मेन माने अपना आरोग्य। मैं जो आपको विवेकानंद जी का उदाहरण इसलिए दिया था कि उनमें 2 बातें थी, एक तो योग भी था और दूसरी बुद्धि भी थी। और इसलिए हमें किसी तो भी व्यक्ति ने कहा हुआ है कि हमें यदि सफल होना है तो केश वाढून देवानंद होण्यापेक्षा बुद्धि वाढून विवेकानंद व्हा। एक सुंदर ऐसा सुविचार है। यदि हम उसमें सफल कर, उस पर हम अपने विचार करें, निश्चित तौर पे हम लोग सफल होंगे। फिर से इस आयोजन मुझे सम्मिलित करने के लिए यहाँ के सभी संयोजकों का धन्यवाद, और फिर से सबको आभार, धन्यवाद। मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्या हिंदवी स्वराज्याची जाज्वल्य इच्छाशक्ती त्यांच्यात निर्माण करणाऱ्या माझी जाऊ, स्वातंत्र्य समता आणि न्यायाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, आणि गतीविना वित्त गेले, आणि वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं विद्येचे महत्त्व पटवून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराष्ट्रात शिक्षणाची धुरा
ज्यांनी सुरुवात केलेली आहे, वटवृक्ष ज्यांनी लावलेले आहे असे फुले दाम्पत्य, सावित्रीबाई फुले, स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले या संस्थेची धुरा किंवा या संस्थेचे वटवृक्ष ज्यांनी रोप लावण्याचं काम केलं आहे असे श्री माननीय अजयजी शांडिल्य साहेब, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले माननीय सौ शारदा शांडिल्य मॅडम, अध्यक्ष श्यामकोर शिक्षण संस्था भंडारा, त्याचप्रमाणे या आजच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रेयस शांडिल्य, त्यानंतर इथं उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक, माझे वैयक्तिक मार्गदर्शक आमचे काकाजी सदानंदजी मोहतुरे, उपसरपंच ग्रामपंचायत इंदुर्गा, उपस्थित असलेले श्री शाहू सर, पदवीधर शिक्षक केंद्र मोहगाव देवी, इथं उपस्थित असलेले वसंतजी चोपकर, नागपुरे साहेब, उपरीकरजी, राऊतजी, त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, मी सुद्धा तुमच्या सारखाच एका विद्यार्थी दशेत होतो आणि मला सुद्धा वाटायचं की हे बोलणं कधी संपत आहे, हे यांचं बोलणं कधी संपत आहे ना कार्यक्रमाला कधी सुरुवात होत आहे, अशी प्रत्येकाच्या मनातली इच्छा असते. बोलणाऱ्यांना वाटते आपण बोलत जावं, पण ऐकणाऱ्याची मनस्थिती नसते. विद्यार्थ्यांनो, हे तुमच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आहे. मोहगादेवी सारख्या छोट्याशा गावामध्ये हायस्कूल 8वी 9वी 10वी आणि उच्च गुणवत्तेचे शिक्षण दिलं जात आहे. बांते सरांनी मग अशी सांगितलं की आपल्या शाळेची ती परंपरा राहिलेली आहे. आपल्या शाळेतून जिल्हा स्तरावर सुद्धा आपण पुरस्कार मिळवलेले आहेत. हे तुमच्यातली गुणवत्ता सिद्ध होत आहे. प्रत्येक शिक्षकाची अशी इच्छा असते. मी सुद्धा शिक्षक आहे. मागच्या 14 वर्षापासून मी शिक्षक झालो आहे. याच मातीतला विद्यार्थी आहे मी. श्री सुदामा विद्यालयात मी शिकलेलो आहे आणि मला सुद्धा वाटते की माझ्या तालुक्यातला विद्यार्थी शिकायला पाहिजेत आणि त्या पद्धतीचे गुणवत्तेचे धडे इथं दिले जातात. हे फार आनंदाची बाब आहे. बांते सरांसोबत माझं फार जुनं परिचय आहे, कारण की माझे मित्र तेच बांते सरांचे लहान भाऊ आहेत. मी त्यांच्या कार्यशैलीविषयी ज्ञात आहे, मला माहीत आहे. आणि इथं उपस्थित असलेले सगळे तुम्हाला शिकवणारे शिक्षकसुद्धा कमी जास्त प्रमाणात का होईना ते माझ्या ओळखीचे आहेतच. आणि माझा जन्म मोहाडीचा आहे. मी मोहाडीच्याच शाळेत शिकलेलो आहे आणि तुम्हाला सांगण्यात मला अभिमान वाटत आहे आणि मी ते जाहीर करणार आहे की मी 2001ला जेव्हा 10वीत होतो सुदामा शाळेतून, तर त्यावेळेस मी कला शाखेतून, म्हणजे तुमच्याकडे पण कला शाखा आहे, त्या कले शाखेतून तालुक्यात पहिला आहे. माझी अशी इच्छा आहे की तुमच्या शाळेनं तो यावेळेस मान पटकवायला पाहिजेत. आणि मी केंद्रप्रमुख असल नसल तो नंतरचा भाग आहे, पण जर तुमच्या शाळेनं हा मान पटकवला तर मी त्या मुलाला 1001 रुपये बक्षीस देणार आहे. मला त्यावेळेस प्रफुल्लभाई पटेल त्यांच्यातर्फे माझा सत्कार करण्यात आला आहे. इवन 10वीत नाही तर 12वीत सुद्धा मी सुदामा शाळेतून तालुक्यात पहिला आलो आहे 2003ला. पण तुम्हाला 12वी नाही म्हणून तुमच्यासाठी तो प्राईज नाही. ज्या शाळेत 12वी आहे त्याला आपण तिथं अनाऊन्स करूया. 10वीत तालुक्यात पहिला, 12वीत तालुक्यात पहिला. D.Edला अनुराग विद्यापीठामध्ये होतो मी, अनुराग अध्यापक विद्यालयामध्ये. तिथं मी त्या कॉलेजला पहिला आहे आणि जिल्ह्यात दुसरा आहे. कॉलेजला JM पटेल कॉलेजला मी तिथं स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह राहिलेलो आहे. आणि 2008ला जेव्हा मी शिक्षक झालो आहे, पण मी शिक्षण सोडलेलं नाही. एकदा प्रत्येकाची अशी इच्छा असते की मी नोकरीला लागायला पाहिजेत. आपण नोकरी लागायसाठी शिक्षण घ्यायचं नाही मुलांनो. नोकरी लागायसाठी बिलकुल शिक्षण घ्यायचं नाही. तुमच्या मनातून काढून टाका की मला जर नोकरी मिळाली नाही तर माझ्या शिक्षणाचा काही फायदा नाही. शिक्षण तुम्हाला सुसंस्कृत बनवत असतंय आणि ते तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि समाजात राहण्यातून ते दिसायला पाहिजे. प्रत्येकाला नोकरी देईल अशी कुठलीच यंत्रणा नाही आणि ते होऊ सुद्धा शकणार नाही. या आधुनिकीकरणामध्ये नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या जरी वाढत असली पण त्यानंतर नोकऱ्या मिळणाऱ्यांची संख्या कमी आहे. म्हणून तुमच्या मनातून काढून टाका की मला नोकरीच मिळायलाच पाहिजेत. असं म्हणतात, शिवखेडाजीनं म्हणलेलं आहे, विनर्स कांट डू डिफरंट थिंग, दे डू डिफरंटली. प्रत्येक म्हणजे जिंकणारा कोणी नवीन काही करत नाही, तो प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीनं करतोय. मी 2009ला जेव्हा शिक्षक झालो पण शिक्षण थांबवलं नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं.
इथं ग्रॅज्युएशन JM पटेल कॉलेजला झालं आणि मला हिंगोली जिल्ह्याला नोकरी मिळाल्यानंतर मी PG केले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तर जवळपास माझ्याकडे 5 पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्री आहेत, MAच्या डिग्र्या 5 आहेत आणि त्या वेगवेगळ्या 5 विद्यापीठात आहेत. नागपूर विद्यापीठात MA इतिहास, अमरावती विद्यापीठात MA पॉलिटिकल सायन्स, नांदेड विद्यापीठात MA इंग्लिश, MA इकॉनॉमिक्स आणि नाशिक विद्यापीठामध्ये MA एज्युकेशन. आणि त्यापेक्षा अजून तुम्हाला सांगतोय की या 5 विद्यापीठापैकी 3 विद्यापीठात मला गोल्ड मेडल आहे. म्हणजे शिक्षकाची ही धुरा वाहत चालताना, विद्यार्थ्यांना शिकवताना सुद्धा आपण शिकू शकतो. आता तुम्ही विद्यार्थी आहेत, तुमच्याकडे फक्त एकच उद्देश आहे की मला शिकायचे आणि मला मोठं व्हायचं आहे. पण आम्ही शिक्षण देता देता शिकलेलो आहे. 5 विद्यापीठात 5 MA, 3 विद्यापीठात गोल्ड मेडल, D.Ed, B.Ed, M.Ed आणि 2 विषयात माझे सेट नेट आहे. हे एज्युकेशन झालेलं आहे. पण हे एज्युकेशन करत असताना विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सुद्धा मी काम केलं आहे. मला 6 राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. म्हणजे हे सहज शक्य झाले नाहीत. आपले मागचे आरोग्यमंत्री राजेश टोपेकडून माझा सत्कार आहे जालन्याच्या कलेक्टर ऑफिसला. आपल्या मागच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यातर्फे सत्कार आहे. 3 जिल्ह्यातल्या कलेक्टरकडून पुरस्कार आहेत. 6 राज्यस्तरीय पुरस्कार. एकनाथ शिंदे साहेबांनी जी स्पर्धा घेतली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, त्यामध्ये पुरस्कार आहे. मी यासाठी सांगतोय की मी या मातीतला एक विद्यार्थी आहे, या मातीतला मुलगा आहे. जर मी करू शकतो तर व्हाय नॉट यू? बिकॉज यू हॅव दॅट पोटेन्शियल टू अचीव समथिंग, अचीव एक्स्ट्रा दॅन मी. माझ्यापेक्षा सुद्धा तुम्ही चांगलं काम करू शकता. बिकॉज नाव अ डेज यू हॅव सो मेनी इक्विपमेंट. तुमच्याकडे फार मोठी उपकरणं आहेत. त्यावेळेस गुगल नव्हतं, यूट्यूब नव्हतं, काही नव्हतं. आता तुम्हाला सगळं काही मिळालेलं आहे. फक्त एक गोष्ट आहे की ते तुमच्या मनात असायला पाहिजे. शांडिल्य मॅडमच्या मनात असं होतं की या परिसरातले, सरांच्या मनात असं होतं की या परिसरातले विद्यार्थी शिकायला पाहिजेत, घडायला पाहिजेत. आता 2 विद्यार्थी असले तरी चालेल, पण 2 वरून 200 वर जाण्याची कुवत आपल्या शिक्षणात असायला पाहिजे. आणि तेच झालेलं आहे. त्यावेळेस नागपुरे साहेबांनी म्हणता म्हणलेलं आहे की त्यांनी फक्त 2 पानं असलेलं एक रोप दिलं होतं. आज जेवढं मोठं वटवृक्ष झालंय हे शिक्षकांमुळे झालंय आणि हे तुमच्यामुळे झालंय. माझी जेव्हा बदली झाली, मला माझी मनातली इच्छा होती की मी भंडारा तालुका घ्यायला पाहिजे. पण माझ्या शिक्षकांची अशी इच्छा होती की तू मोहाडी तालुका घ्यायला पाहिजे, कारण की तुझ्या ज्ञानाचा फायदा आपल्या जर विद्यार्थ्यांना झालं तर ते फार चांगलं होईल. म्हणून मी मोहाडी तालुका घेतलेला आहे. माझ्यासाठी फार चांगले ऑप्शन होते तिकडे सुद्धा. आणि 2003ला जेव्हा 12वी झाली, तुम्हाला 12वीला पॉलिटिकल सायन्स हा विषय होता मला. त्या विषयामध्ये शाळा स्तरावरच्या परीक्षा व्हायच्या, त्यात मी अबव 90 होतो. तुमच्या गावातले सुद्धा विद्यार्थी, तुमच्या गावातले काही जे मुलं आहेत, आपल्या शाळेवरचे लेंडे सर आहेत, ते माझे क्लासमेट आहेत. 12वीला मला सराव परीक्षेत 90 अबव मिळायचे, पण ॲन्युअल एक्झामच्या वेळेस मला 84 मिळाले. आमचे तितीरमारे सर, त्यांची पहिली बॅच होती. सुदामाला जी आता तितीरमारे सर आहे त्यांची पहिली बॅच होती. ते त्यावेळेस नाराज झाले. त्यांना वाटले की मला तुझ्यावर एक विश्वास होता की तू 90 अबव घ्यायला पाहिजे. पण होऊ शकते त्यावेळेस काही परिस्थिती वेगळी असं मला मिळालं नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय, 2003 नंतर 2018पर्यंत मी सुदामा शाळेत जवळून जायचो, पण त्या शाळेत गेलो नाही. कारण मी मनात ठरवलं होतं की मी जेव्हापर्यंत सरांच्या विषयात काहीतरी चांगलं करत नाही तोपर्यंत मी त्या सरांना भेटायला सुद्धा जाणार नाही. ही अशी जिद्द असायला पाहिजे. असं म्हणतात की स्वप्न असावं असं की आकाशाला गवसणी घालणारं, स्वप्न असावं पतंगासारखं आकाशाला गवसणी घालणारं, आणि कर्तृत्व आपलं असायला पाहिजे की आपल्या स्वप्नालाही लाजवणारं. म्हणजे आपले कर्तृत्व तसे असायला पाहिजेत. आपण फार गोष्टी हाकतो की मला हे व्हायचे आहे, मला ते व्हायचे आहे, मला ते व्हायचे आहे, पण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. अरुणिमा सिन्हा कोणी नाव ऐकलेलं आहे? तुमच्यापैकी अरुणिमा सिन्हा कोणी नाव ऐकलेलं आहे? कोणी कोणी ऐकलं? हात वर करा. छान, गुड. त्यांच्या आयुष्यात आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे. म्हणजे मी अरुणिमा सिन्हा म्हणतोय म्हणजे भारतात एकमेव झालं असं नाही, त्यांच्यापेक्षा सुद्धा फार चांगले चांगले व्यक्तिमत्व घडले. पण मुलींसाठी एक प्रेरणादायी किंवा आपल्यासाठी प्रेरणादायी की ज्यांचे दोन्ही पाय जर रेल्वेने कपलेले आहेत, रात्रभर ती लेडीज रेल्वे पट्टीच्या बाजूला फेकल्या गेलेली आहेत, पाय कटलेले आहेत आणि अक्षरशः किडे लागलेले आहेत. अशा अवस्थेत सुद्धा स्वतःच्या जिद्दीच्या बळावर पर्वतारोहण केलेलं आहे. ती माउंट एव्हरेस्ट चढलेली आहे. सोपं नाही. आपण सहज अरुणिमा सिन्हा मला माहिती आहे किंवा मी सुद्धा, आपल्याला माहिती आहे की या माणसानं काय केलं, त्या माणसानं काय केलं, पण ह्या गोष्टी सहज साध्य नसतात, सहज शक्य होत नाही. त्यासाठी आपल्यामध्ये ते करण्याची जिद्द असायला पाहिजे.
आणि मग 2018ला जेव्हा मला अमरावती विद्यापीठात MA पॉलिटिकलमध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि लगेच पॉलिटिकलमध्ये नेट पास झालो, त्यानंतर मी सरांना कॉल केला. माझ्याकडे नंबर नव्हतं तेव्हा, पण तब्बल 17 ते 18 वर्षानंतर मी त्या शाळेला गेलो नाही, कारण की ते जिद्द होती की मी जोपर्यंत काहीतरी चांगलं करत नाही तोपर्यंत मी त्या कॉलेजला सुद्धा जाणार नाही. तर अशी जिद्द तुमच्यात असायला पाहिजे की मला माझ्या शाळेसाठी, इवन शाळेसाठीचा विचार सोडून टाका, इवन माझ्यासाठी, म्हणजे तुमचं नाव, युअर नेम इन नॉट इन अ नेम, फक्त ते नाव नाही आहे, दॅट इज द सिम्बॉल आहे, त्याच्या कन्सेप्ट आहे. जर तुमच्या नाव एखाद्यानं घेतलं, आता आम्ही राजभाऊ बांतेचं नाव गर्वानं घेतोय, पण नुसतं राजभाऊ बांते म्हणून नाव चालत नाही, नाव असे भरपूर असतात. शेक्सपियरनं सुद्धा म्हणलेलं आहे देअर इज नो इन अ नेम, नावात काही नाही आहे, पण त्या नावाला जेव्हा सिम्बॉल, जेव्हा लेबल चिपकलं जाते ना, तेव्हा ते नाव मोठं होते मुलांना. आणि तुम्ही सुद्धा ठरवायचं आहे की मला माझं नाव माझ्यासाठी मोठं करायचे, माझ्या कुटुंबासाठी मोठं करायचे, माझ्या गावासाठी मोठं करायचे. आणि जेव्हा तुम्ही हे केव्हा करचाल तुमच्या भविष्यात, तुमच्या आयुष्यामध्ये, तेव्हा तुम्हाला वाटेल की मी काहीतरी साध्य केलेलं आहे. 8वी 9वी 10वी झाल्यानंतर 11वी 12वी फार पाडाव असतात. आणि इथपासून आता शासनाला सुद्धा माहिती आहे की कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्यामध्ये कशी गती आहे, त्यामुळे तुमची कल चाचणी सुद्धा असते. आणि त्या बाजूला चला तुम्ही, हे स्नेहसंमेलन जे असतात हे तुमच्यामधल्या कलागुणांना वाव देण्यासाठी असतात. कारण प्रत्येक मुलगा एज्युकेशनमध्ये, म्हणजे मॅथमध्ये एखादा परफेक्ट आहे तर तो इंग्रजीत राहील असं नाही, त्याला मॅथ चांगलं जमते, तो मॅथ ही जिनियस इन मॅथ, नाही का. कोणी डान्समध्ये सुद्धा चांगलं राहू शकते. माधुरी दीक्षित डान्समध्ये चांगली आहे, ॲक्टिंगमध्ये चांगली आहे, कदाचित अभ्यासात कमी असेल, कोणी स्पोर्टमध्ये चांगलं असेल. आणि आपल्याला फार चांगलं वाव आहे, आपण खेड्यातले आहोत आणि आपण दणकट आहोत, म्हणून तुम्ही स्पोर्टकडे सुद्धा लक्ष द्या. आणि स्पोर्ट कोटा असते कुठल्याही नोकरीत जायसाठी, तुम्हाला स्पोर्टमध्ये कोटा असते, रेल्वेत कोटा असते, आर्मीमध्ये कोटा असते, म्हणजे कुठल्याही ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रात तुम्ही प्रगती करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि हे एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. हे फार चांगली सुवर्ण संधी आहे की तुम्ही आता वयाच्या 14, 15, 16 या उंबरठ्यावर आहेत, ज्या वयात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, ज्या वयात शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांसोबत प्रतिज्ञा केलेली आहे की आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचे, आणि त्या वयात तुम्ही आहे. तर प्रत्येकानं तुम्हाला सांगायचं तर सांगा किंवा सांगू नका, पण प्रत्येकानं मनात एक जिद्द ठेवा की मला हे करायचे, माझ्यासाठी करायचे, माझ्या शिक्षकांसाठी करायचे, माझ्या शाळेसाठी करायचे, माझ्या गावासाठी करायचे. आणि त्यासाठी तुम्ही वाटचाल करावी अशी मी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी फार फार शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलवून जे माझ्या आदर सत्कार केला, मला बोलावलं, त्याबद्दल मी या संस्थेचे फार फार आभारी आहे, फार फार ऋणी आहे. खरं म्हणलं तर सर्वजण माझे मार्गदर्शक आहेत, आणि मी इथं वयानं कमी आहे, अनुभव सुद्धा मला कमी आहे, पण तुम्ही मला एवढा मोठा मान सन्मान दिला, त्याबद्दल मी तुमचं सुद्धा आभारी आहे. आणि तुमच्याशिवाय आमचं अस्तित्वच नाही. म्हणजे तुम्ही जर जिल्ह्यात, आज आम्हाला गर्व वाटते, सोनी मॅडमनी आणि एका कुणीतरी मुलांनी तालुका विज्ञान प्रदर्शनीमध्ये तालुक्यातून नंबर मिळवला आहे, त्यांनी जिल्ह्याला सुद्धा नंबर मिळवावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. हे गर्वाची गोष्ट आहे, हे आपल्यासाठी गर्वाची बाब असते. तुम्ही जिल्ह्यात नंबर मिळवायला पाहिजेत. आणि नागपुरे साहेबांनी मगाशी तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त केली की आपण राज्यात सुद्धा जाऊ शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल, बिकॉज इम्पॉसिबल वर्ड सेड यस आय एम पॉसिबल. इम्पॉसिबलची स्पेलिंग माहिती असेल तुम्हाला, आय एम, आणि मग पॉसिबल आहे. मग इम्पॉसिबलमध्येच म्हणते की आय एम पॉसिबल, तर व्हाय नॉट यू. म्हणजे तुम्ही सुद्धा करू शकता, आहे की नाही. तर मग आता तुम्ही एक प्रण, एक ध्येय असं बांधा की मला हे करायचे, माझ्यासाठी करायचे. माझ्याकडून फार फार शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत सर्वांना. खूप आनंदाची गोष्ट आहे की मी बोलता बोललो खेळापणाला चालना की शाळेत विज्ञान प्रदर्शनी आणि चित्रकला प्रदर्शनी भरवण्यात आहे. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली जी काही विज्ञान प्रदर्शनी आणि चित्रकला प्रदर्शनी लहानशी जरी असलं तर खूप मोठी होईल. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल होईल. आता केंद्र प्रमुखांनी आपल्या भाषणात अनेक उदाहरणं देऊन मी कसा होईल याबद्दल त्यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे. 1984ला शाळा सुरू करत असताना अत्यंत कमी मुलं होते, मुलं कमी आणि शिक्षक वर्ग जास्त. त्यावेळेस ते मी आणि नागपुरे यांनी हिंमत न हारता
प्रत्येकाच्या घरोघरी रात्री बेरात्री जाऊन त्या शाळेविषयी आस्था केली. आज जी शाळा आहे त्याला सुरू करत टाकण्याचं काम श्रीमान पांढरे मुख्याध्यापक करत आहे. खरोखर विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांनाही एक आव्हान आहे की त्यांनी सुद्धा राज्यस्तरावर आपले नाव लौकिक करावं. विद्यार्थ्यांनी जिद्द तयार करायची की आम्ही 100% निकाल देणारच आहोत. आता आउट ऑफ 100 गुण मिळतील कसे हे आम्ही विचार करावा. थोडंसं प्रयत्न करा, थोडा अभ्यास करा, निश्चितच तुम्ही त्याच्यात यशस्वी व्हाल. सर्व शिक्षक वर्ग व मुख्याध्यापक सुदैवाने तुम्हाला 24 तास सहकार्य करायला तयार आहे. वेळ जास्त होत त्याच्यामुळे माझं अक्षरी वेळ संपवतो. धन्यवाद. सगळेजण व्यवस्थित बसा बरं नीट. सगळ्यांना आपल्याला एक मंत्र बोलायचा है. सगळ्यात पहले सभी यहाँ पे आए अतिथिगण वो मेरे स्टाफ कर्मचारियों से भी निवेदन है कि वो भी सब शिस्त से एक बार एक मंत्र का उच्चारण करेंगे अपन सब लोग. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. मेरे साथ आप लोग भी बोलोगे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तमेव माता च पिता तमेव बंधु सखा तमेव बंधु सखा तमेव. इसके बाद यहाँ पे आए या शायद महात्मा ज्योतिबा फुले हाई स्कूल. आप सभी लोगों का मैं अभिनंदन करती हूँ. यहाँ पे शायद आलेले आपले अतिथिगण मेरा पण अभी या शाळेपासून जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हा काय काय परिस्थितीतून आपले टीचर स्टाफ म्हणा किंवा आपले शाळेतले मुला व मुलींनो तुम्ही ज्या ज्या परिस्थितीत मला किंवा आमच्या शाळेला साथ दिली आहे व कोणी यांच्यासमोर कोणाकोणाचा हात हे सगळ्यांना तर माहीत झालेलंच आहेत. आता म्हणजे कसं शाळा कशी समोर जाणार व त्यांना कसं त्याचं वर नाव चालवलं पाहिजे सगळं काही केलं पाहिजे हे सगळं कोणावर असते प्राचार्यावरती म्हणजे तुमच्या शाळेतले मुख्याध्यापक ते पण बाबांते सरळ प्रयत्न करत आहेत. त्यांचं साथ द्यायचं तुमचं काम आहे. व तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून एक अशी विनंती आहे की लहान किंवा मोठं सगळ्यांनी एकामेकांशी मानानेच बोललं पाहिजे व त्यांचा मान राखून सगळे कामं केले पाहिजे अशी मी अपेक्षा करते. व आपल्या शाळेत नागपुरे सर त्यांच्या जेव्हा 10-12 वर्ष जो पण काळ राहिला त्यांनी शाळा कशी चालवली हे तुम्हाला माहीत झालं. व बांते सरांनी आपल्याला सगळ्यांना जे जे माहिती द्यायची होती ते पूर्ण माहिती सगळ्यांनी दिली आहे. आता समोर आपल्याला कसं काय करायचं आहे हे सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला करायचा आहे. आणि त्यानंतर कोणत्या सरांची तुम्हाला काय मदत हवी आहे हे प्रत्येक गोष्टीची व्यवस्थापन आमचे बांते सर तुम्हाला करून देतील अशी मी अपेक्षा करते. अजून काही तुम्हाला मनात काही शंका कुशंका असेल ते पण तुम्ही सांगू शकता. आपण वर्षातून कार्यक्रम घेतो याचा अर्थ असा नाही का आपण तेव्हाच काही म्हटलं पाहिजे. मध्यंतरी पण तुम्ही बोलाल किंवा मला सांगाल माझ्या संस्थेमध्ये येऊन तरी मी तुमचा प्रयत्न करणार ते सगळं करण्याचं असे बोलून व इथे आलेले सगळे लोकांचं मी अभिनंदन करून सगळ्यांचं टाळ्यांनी स्वागत करायला सांगते.